आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7चा सारांश. भगवंताने 6व्या अध्यायाचे शेवटी अर्जुनाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या ज्ञानयोगाचे वर्णन करून तू ज्ञानयोगी हो असे सांगितले. प्रस्तुत अध्यायामध्ये आपले समग्र ज्ञान जाणे होईल असा ज्ञान, विज्ञान व अज्ञान याचा विचार सांगणार आहेत. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुला मी आता विज्ञानासह ज्ञान सांगतो, ते तू ऐक. प्रपंचाला विज्ञान म्हणतात. जो सत्य समजणे हे अज्ञान होय. तर्क व जाणीवेचा जेथे शिरकावही लागित नाही ते ज्ञान होय. जीवनमुक्त पुरुषाचे अज्ञान नाहीसे होते व विज्ञान बाधित होते, तर वृत्तीरूप ज्ञान ब्रह्मस्वरूप होते. म्हणून विज्ञानाचा निराश करून ज्ञानाची प्राप्ती व्हावी लागते. तेव्हा त्या ज्ञानप्राप्ती अगोदर तुला विज्ञान सांगतो. माझ्या शक्तीला माया किंवा प्रकृती म्हणतात. जिथे 8 विभाग आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार. हे 8 विभाग जेथे समप्रमाणात असतात ती पराप्रकृती व हे विभाग असम प्रमाणात मिश्रित असतात ती अपराप्रकृती. म्हणजे प्रकृतीचे अपरा व परा असे 2 प्रकार आहेत. ही पराप्रकृती जेव्हा अष्टदा प्रकृतीच्या परिणामाला पावते तेव्हा अंडजादी 4 खाणी उत्पन्न होतात, म्हणजे असंख्य प्राणी निर्माण होतात. ते सर्व निरनिराळ्या आकाराचे असतात, परंतु एकाच योग्यतेचे असतात. त्यांचेकडून पुढे कर्माचे व्यवहार होतात. हीच प्रकृती साम्यावस्थेला आली म्हणजे सर्व विश्वाकार लयाला जातो. याला सर्व अधिष्ठान मीच आहे. हे सर्व जे दिसते ते मृगजळाप्रमाणे फक्त भासमान आहे. हे सर्व माझ्यापासून आलेले असले तरी त्या पदार्थात मी नाही, हे मात्र लक्षात ठेव. जसा अग्नीपासून धूर झाला तरी त्या धुरात अग्नी असतो का? त्याप्रमाणे हे सर्व प्राणी मात्र म्हणजे सृष्टी माझ्यापासूनच झाली, परंतु मी व माझे या भ्रांतीत गुरफटून मला विसरले व विषयाच्या मागे लागले. अनेक विकारांनी युक्त ही सृष्टी ज्या माझ्या मायेमुळं उत्पन्न झाली ती माया नदी तरुण जाणे फार कठीण आहे. ब्रह्मादिक देवांना सुद्धा ती तरुण जाण्यास दुस्तर आहे. या माया नदीतून तरुण जाण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु ते शेंडी सगट बुडाले. त्यांचा थांगपत्ता सुद्धा लागला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी या माया नदीचे रूपकात्मक सुंदर असे विस्तारपूर्वक वर्णन प्रस्तुत अध्यायात केले आहे. अशी ही तरुण जाण्यास अतिदुस्तर माया नदी आहे. मग ही माया नदी तरुण जाता येत नाही का? तर तरुण जाता येते, पण केव्हा? तर याला एकच उपाय म्हणजे सद्गुरू संगती करणे व त्यांची काया वाचा मने सेवा करून जे मला सर्व भावाने शरण येऊन माझी भक्ती करणे, उपासना करणे. परंतु अर्जुना, मला शरण येणारे फारच थोडे लोक आहेत. सर्वच अहंकारी होऊन निषिद्ध कर्माचरण करू लागले आहेत व त्यामुळे जन्म मरणरूपी दुःख भोगीत आहेत. असे असून सुद्धा त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. एवढे ते कोडगे झालेले असतात व जे काही थोडे
माझी भक्ती करतात त्यातही 4 प्रकार आहेत. एक आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी व चौथा ज्ञानी. यापैकी मला सर्वाधिक प्रिय असा ज्ञानी भक्तच आहे, कारण त्याने मला आत्मवत जाणले असून तो माझी भक्ती निष्काम दंभरहित होऊन करतो, म्हणून त्याला मी नित्य प्राप्त असतो. भगवंत म्हणतात, फार काय सांगू अर्जुना, हा ज्ञानी भक्त माझा आत्माच आहे असे मी समजतो, कारण असा ज्ञानी महात्मा दुर्लभच आहे. बाकी अहंकाराला वश होऊन अधोगतीचा मार्ग धरून निषिद्ध कर्म करणाऱ्यांना मी प्राप्त होत नाही. काही भोगाच्या इच्छेनेही भिन्न भिन्न देवतांची भक्ती करताना दिसतात व त्यांना त्यांचे इच्छित फलही मिळते. ते मीच देतो, कारण हे माझे स्वाभाविक औदार्य आहे. परंतु या लोकांना हे कळत नाही की अन्य देवतांच्या भक्तीमुळे जे भोग प्राप्त होतात ते सर्व भोग नाशिवंत असतात व शाश्वत जो मी त्याची प्राप्ती करून घेण्याचे ते विसरतात. वास्तविक ज्यामध्ये मी नाही असा एकही पदार्थ नाही, परंतु माझ्याकडे येण्याचा रस्ता बाजूला टाकून हे लोक दुःख भोगतात. त्यातून काही थोडे पुण्यशील लोक सुटतात. ते आपल्या बुद्धीला भ्रम पडू देत नाहीत. ते सरळ मार्गाने जाऊन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊन कृतकृत्य होतात. त्यांना अंतकाळी शरीर सोडण्याचा प्रसंग आला तरी इतर जीवाप्रमाणे त्यांना अंतकाळीचे कष्ट होत नाहीत, कारण ते मदरूप झालेले असतात. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना, तू ही अवस्था प्राप्त करून घे. या अध्यायात अर्जुनाने ब्रह्म अध्यात्मादी ब्रह्मानंदाचे परिपूर्ण असे भगवंताच्या मुखातून शब्द ऐकले. त्यामुळे तो गोंधळल्यास त्याचे अर्थज्ञान न झाल्यामुळे त्याबद्दल अर्जुन देवाला 8व्या अध्यायात 7 प्रश्न विचारून त्याचे उत्तर भगवंत पुढील अध्यायात देतील असे सांगून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा 7वा अध्याय संपविला.